काय करू कर्मा कर्म वर सापडले ओसी नामाचा सारिखा समजावी नाही लेखा ओसी नामाचा सारिखा समजावी नाही लेखा नाही वेचा वेच झाला उरला आहे सी संचला आहे संचला तुका म्हणे माझे काय होईल काय करू कर्मा कर्म बरे सापडले बर होसी नामाच सारिखा समजाविले नाही लेखा नाही वेचा वेच झाला उरला आहेस संचल तुका म्हणे माझे काय होईल तुम्हा ओझे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा 3 चरणाचा हा अभंग आता आपण चिंतनास घेतलेला आहे. कर्मा कर्म करून तरी काय करू, मला विठ्ठल नामाची वर्म सापडले आहे. देवा तू तुझ्या नावाप्रमाणेच कृती करतोस. तू अगदी प्रेमळ आहेस. तू अनेक भक्तांचे उद्धार केले आहेस. याचे तुला देखील मोजमाप करता येणार नाहीस. तू आनंद रूप आहेस, कमी होत नाहीस, जादाही होत नाहीस. तू आहे तसा आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, माझा अंगीकार केला तर तुला ओझे होईल का. या अभंगात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी नामस्मरणाची सर्वोच्च साधना सांगितली आहे. कर्म अकर्म विधी निषेध यांच्या गुंतागुंतीत अडकण्याऐवजी विठ्ठलाच्या नामाचा आश्रय घेतल्यास सर्व साधनाचे सार प्राप्त होते. काय करू कर्मा कर्म बरे सापडले वर्म. जीवनात कोणते कर्म करावे कोणते टाळावे याचा विचार अंतहीन असतो. पण ज्याला भगवंताच्या नामाचे वर्म सापडते त्याच्यासाठी प्रत्येक कर्म ईश्वरार्पण होते. होसी नामाच सारिखा समजावी नाही लेखा. विठ्ठल आपल्या नामाप्रमाणे दयाळू कृपाळू आहे. त्याने किती भक्तांचा उद्धार केला याचा हिशेबही नाही. परमेश्वराची कृपा मोजमापाच्या पलीकडची आहे. नाही वेचा वेच झाला उरला आहे सी संचला. देव आनंद स्वरूप आहे. त्याची कृपा वाटली म्हणून ती कमी होत नाही, उलट ती अखंड प्रवाहित राहते. तुका म्हणे माझे काय होईल आम्हात ओझे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज अत्यंत नम्रतेने विठ्ठलाला विचारतात, माझाही स्वीकार कर. माझ्यामुळे तुला कोणते ओझे पडणार नाही. हीच खरी पूर्ण शरणागती आहे. नामस्मरण हे सर्व साधनाचे सार आहे. देवाची कृपा अमर्याद व अखंड आहे. कर्मापेक्षा कर्मामागील भक्तिभाव श्रेष्ठ आहे. अहंकार सोडून शरणागती स्वीकारली की परमेश्वर सहज प्राप्त होतो. रामकृष्ण हरी. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.